हॅलो मित्रांनो, मी जेव्हा फक्त 3 वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील मला या जगात एकटं सोडून कायमचे निघून गेले. त्यानंतर माझ्या आईनेच माझ्यासाठी आई आणि वडील दोघांचीही भूमिका निभावली. तिने खूप कष्ट करून मला वाढवलं. आमचं एक छोटंसं घर होतं. त्या घरात फक्त एकच खोली होती. त्यामुळे रात्री मी नेहमी माझ्या आईसोबतच झोपायचो. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि मी आता 12 वर्षांचा झालो होतो. जेव्हा मी आमच्या गल्लीत बाहेर जायचो तेव्हा परिसरातील अनेक लोक मला माझ्या आईबद्दल विचित्र प्रश्न विचारायचे. तुझी आई कशी आहे, ती काय करते, असे प्रश्न ते वारंवार विचारत असत. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की या सगळ्या लोकांना माझ्या आईची इतकी काळजी का वाटते. ते तिच्याबद्दल इतके उत्सुक का असतात. जेव्हा मी आईसोबत बाहेर फिरायला जायचो तेव्हा मला जाणवायचं की अनेक लोक माझ्या आईकडे खूप विचित्र नजरेने पाहत आहेत. त्यांची नजर मला अजिबात आवडत नव्हती, पण त्यावेळी मी लहान असल्यामुळे मला त्यामागचं खरं कारण समजत नव्हतं. एके रात्री मी आईजवळ झोपलो होतो. आमच्या खोलीची एक खिडकी थेट गल्लीत उघडत होती. अचानक कोणीतरी मोठा दगड फेकून त्या खिडकीची काच फोडली. काच फुटल्याचा मोठा आवाज झाला आणि मी व माझी आई दोघेही घाबरून जागे झालो. पण त्यानंतर अचानक माझ्या आईला काय झालं हे मला समजलंच नाही. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. आईला अचानक खूप राग आला. ती आधी खिडकीजवळ गेली, बाहेर आजूबाजूला नीट पाहिलं आणि मग माझ्याकडे वळून म्हणाली, आजपासून तू माझ्या शेजारी झोपायचं नाही. आजपासून तू बाहेरच्या व्हरांड्यात झोपशील. आईचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे गोंधळून गेलो. खिडकीची काच कोणी फोडली हेही अजून समजलं नव्हतं, पण आई मात्र माझ्यावरच राग काढत होती. शेवटी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी आईचं ऐकलं आणि त्या दिवसापासून व्हरांड्यात झोपायला लागलो. हिवाळ्याचे दिवस होते. रात्री थंडगार वारा सुटायचा. बाहेर इतकी थंडी असायची की मला रात्रभर झोपही लागत नसे. अंग थंडीने थरथरत असे, पण आईला काही सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. अजून या गोष्टीला फक्त 2च दिवस झाले होते. तेवढ्यात एका रात्री आई अचानक माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि घाई स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, चल बाळा, आपण आजच हे घर सोडून शहरात निघायचं आहे. आता इथे राहणं आपल्यासाठी खूप कठीण झालं आहे. माझ्यासाठी माझी आईच सर्व काही होती. तीच माझी आई होती आणि तीच माझे वडीलही होती. तिच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नव्हतं. म्हणून तिचं म्हणणं मानण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. खरं तर मला खूप आनंद झाला होता. हे ऐकताच मी खूप आनंदी झालो. मी आईला विचारलं, आई, तिथे आपल्याला राहण्यासाठी नवीन खोली मिळेल का? आई म्हणाली, हो बाळा, पण आधी लवकर कर. आपल्याला आत्ताच हे घर सोडावं लागेल. हे बोलून आईने एक मोठी चादर स्वतःभोवती घट्ट गुंडाळली आणि घराबाहेर पाऊल टाकलं. तिने माझा हात घट्ट पकडला होता. ती इतक्या हळूहळू चालत होती की जणू तिच्या पायात अजिबात ताकद उरली नव्हती. आईकडे एक मोठी बॅग होती. त्या बॅगेत तिने तिचे कपडे, दागिने, पैसे आणि इतर आवश्यक सामान ठेवले होते. घरापासून थोड्या अंतरावर एक गाडी उभी होती. ती गाडी जणू आमचीच वाट पाहत होती. मी पाहिलं की गाडीचालकाने आम्हाला कोणताही प्रश्न विचारता लगेच गाडी सुरू केली. याचा स्पष्ट अर्थ असा होता की तो माणूस माझ्या आईच्या ओळखीचा होता. गाडी वेगाने शहराच्या दिशेने निघाली. रात्र होईपर्यंत आम्ही शहरात पोहोचलो होतो आणि आमच्या नवीन घरात प्रवेशही केला होता. हे घर शहरात होतं. तो माणूस आम्हाला त्या घरापर्यंत सोडून शांतपणे निघून गेला. पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता, त्या माणसाचा आणि माझ्या आईचा नेमका काय संबंध होता. हे सगळं विचार करताना मला खूप विचित्र वाटत होतं. ज्या घरात त्या माणसाने आम्हाला आणून सोडलं होतं ते घर खूप मोठं आणि प्रशस्त होतं. आई माझ्याकडे पाहून म्हणाली,
आता आपल्याला इथे कोणताही धोका नाही. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडतच म्हणालो, आई, हे सगळं काय चाललंय? आप इथे का आलो? माझे सगळे मित्र तर गावातच राहिले. माझं बोलणं ऐकून आई शांतपणे म्हणाली, बाळा, आता तुझं वय असं झालं होत की तू तिथे जास्त दिवस राहू शकत नव्हतास. तू हळूहळू मोठा आणि तरुण होत होतास. तिथले लोक तुझं जगणं कठीण करून टाकले असते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते तुला माझ्या विरुद्ध भडकवले असते. आईचं हे बोलणं ऐकताच मला काही दिवसांपूर्वीची एक घटना आठवली. आमच्या गल्लीतल्या चौकात उभ्या असलेल्या एका मुलाने माझ्या आईबद्दल आणि आमच्याबद्दल खूप घाणेरड्या आणि अपमानास्पद गोष्टी बोलल्या होत्या. घरी येऊन मी आईला सगळं सांगितलं होतं. ते ऐकल्यावर आई बराच वेळ खोल विचारात हरवून गेली होती आणि आज अचानक हे सगळं घडलं होतं. आई पुढे म्हणाली, तिथले लोक तुझ्या आईबद्दल खूप वाईट बोलतात. तुला आवडेल का की कोणी तुझ्या आईची बदनामी करावी? मी लगेच म्हणालो, नाही आई. मला ते अजिबात आवडणार नाही. आईने माझ्या डोक्यावर हात फिरवत सांगितलं, हो बाळा, मी तुझं आयुष्य खूप सुंदर बनवेन. पण त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल आणि मन लावून अभ्यास करावा लागेल. दुसऱ्याच दिवशी आईने माझा शहरातील एका चांगल्या शाळेत प्रवेश करून दिला. आता मी पूर्ण मन लावून अभ्यास करू लागलो होतो. माझं सगळं लक्ष फक्त शिक्षणावर होतं. पण एक गोष्ट मला अस्वस्थ करत होती. आई घरात पैसे कुठून आणायची हे मला कधीच समजलं नाही. तिच्या अनेक विचित्र सवयी आणि वागणूक मला वारंवार विचार करायला भाग पाडत होत्या. पण जेव्हा जेव्हा मी तिला याबद्दल काही विचारायचो, तेव्हा ती कोणच उत्तर देत नसे. ती नेहमी काही ना काही कारण सांगून विषय टाळायची. आणखी एक गोष्ट बदलली होती. आई आता मला तिच्या खोलीत झोपूच देत नव्हती. एके दिवशी मला माझ्या खोलीत खूप घुसमटल्यासारखं वाटू लागलं. मी बाहेर आलो, तर आई व्हरांड्यात बसून शांतपणे भाजी चिरत होती. मी आईला म्हणालो, आई, बाहेर सगळे मुलं पतंग उडवत आहेत. मी पण छतावर जाऊन पतंग उडवू का? पण आईने मला छतावर जाण्याची परवानगी दिली नाही. ती शांतपणे म्हणाली, बाळा, आता तू मोठा होत चाललायस. अशा प्रकारे दिवसभर भटकत राहणं किंवा वेळ वाया घालवणं योग्य नाही. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, तेच तुझ्या भविष्यासाठी सर्वात चांगलं आहे. आईच हे बोलणं ऐकताच मला खूप राग आला. ती माझ्याशी इतकी कठोर का वागत होती हे मला अजिबात समजत नव्हतं. मी पुन्हा पुन्हा छतावर जाण्याचा हट्ट करू लागलो. तेव्हा आई थोड्या गंभीर आवाजात म्हणाली, बाळा, आता तू छतावर जाऊ शकत नाहीस. माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी खूप नाराज झालो आणि रागाने परत माझ्या खोलीत आलो. पण त्या दिवशी माझं मन अजिबात शांत नव्हतं. मला अस्वस्थ वाटत होतं. माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता, माझी आई अशा विचित्र गोष्टी का बोलते? ती माझ्यावर इतकी बंधनं का घालते? यामागचं खरं कारण तरी काय आहे? जर मी छतावर गेलो असतो, तर त्यात असं काय बिघडलं असतं? हा प्रश्न माझ्या मनात घोळत होता. आईने मला इतक्या घाईघाईने आणि बेचैन होऊन छतावर जाण्यापासून का रोखलं होतं? माझं मन पुन्हा अस्वस्थ होऊ लागलं. मी उठलो आणि बाहेर आलो, पण त्यावेळी आई व्हरांड्यात नव्हती. मी हळूच तिच्या खोलीत शिरलो. तेवढ्यात माझी नजर खोलीतील दुसऱ्या पलंगावर पडली. मी काही क्षण तिथेच उभा राहून त्या पलंगाकडे पाहत राहिलो. आई कपाटात तिचे कपडे ठेवत होती. मी तिला म्हणालो, आई, मला माझ्या खोलीत खूप घुसमटल्यासारखं वाटतं. मी आजपासून इथे तुझ्या खोलीत झोपू का? इतक्यात माझी नजर पुन्हा त्या दुसऱ्या पलंगाकडे गेली. मी उत्सुकतेने विचारलं, आई, हा दुसरा पलंग तू कोणासाठी ठेवला आहेस? माझा प्रश्न ऐकताच आई अचानक घाबरली. तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, बाळा,
हा पलंग मी तसाच ठेवला आहे, पण का मी पुन्हा विचारलं, या पलंगावर कोण झोपतं? तू तर मला तुझ्या खोलीतही येऊ देत नाहीस. माझं हे बोलणं ऐकताच आईच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. ती कठोर आवाजात म्हणाली, तू माझ्यावर संशय घेतोस का? बाळा, मी हा दुसरा पलंग एका खास कारणासाठी ठेवला आहे. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, या पलंगावर तुझ्या वडिलांचा आत्मा झोपतो. ताईच ते उत्तर ऐकून मी पूर्णपणे थक्क झालो. मी शांतपणे म्हणालो, आई, आता मी इतका लहान नाही की अशा गोष्टींवर सहज विश्वास ठेवीन. त्या दिवसानंतर माझ्या मनात आईबद्दलचा संशय आणखी वाढू लागला. जेव्हा जेव्हा तिच्या वागण्यात किंवा घरात एखादी नवीन गोष्ट दिसायची, तेव्हा मला मागच्या सगळ्या घटना आठवू लागायच्या. आईच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी रहस्य दडलं आहे असं मला सत्य वाटू लागलं होतं. आजही माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता. आईने तिच्या खोलीत तो दुसरा पलंग नेमका कोणासाठी ठेवला होता? ती तर नेहमी एकाच पलंगावर झोपायची. मी तिला अनेकदा विचारलं, पण प्रत्येक वेळी ती उत्तर देणं टाळायची. शेवटी मीही गप्प बसलो. पण मनाशी एक निर्णय घेतला, आतापासून मी आईच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आणि योग्य संधी मिळताच छतावरही जाऊन पाहणार. मात्र त्याआधीच माझ्यासोबत अशी एक घटना घडली, जिने माझा संशय आणखी गर्द केला आणि त्यानंतर आईचं खरं रहस्य माझ्यासमोर उघड होऊ लागलं. त्या दिवसात मी आईपासून लपून एका वर्कशॉपमध्ये काम करू लागलो होतो. मला दुसरं कोणच काम येत नव्हतं, कारण माझा बहुतेक वेळ अभ्यासातच जात होता. पण आता मला स्वतःचे थोडे पैसे कमवायचे होते. माझ्या छोट्या-मोठ्या खर्चासाठी मला आईवर अवलंबून राहायचं नव्हतं. तिच्यावर आणखी ओझं पडू नये, अशी माझी इच्छा होती. कारण आजपर्यंत मला हेच कळलं नव्हतं की आई पैसे नेमके कुठून आणते. हे रहस्य अजूनही माझ्यासाठी गूढच होतं. पण एक गोष्ट मला नक्की माहीत होती. आईला पैशांची खूप गरज असायची. ती प्रत्येक पैशाचा अत्यंत काळजीपूर्वक हिशोब ठेवायची. जणू तिच्याकडे फारच कमी पैसे असावेत. पण त्याच वेळी एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली. घरातले सगळे दागिने तसेच सुरक्षित ठेवलेले होते. आईने एकही दागिना विकला नव्हता. उलट ती आता ते दागिने घालू लागली होती. आणि मी जेव्हा जेव्हा तिला पाहायचो, तेव्हा ती नेहमी सुंदर, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसायची. आईकडे पाहिलं की मला कधीच असं वाटायचं नाही की ती एक विधवा आहे. माझ्या माहितीनुसार विधवा स्त्रिया पांढरे कपडे घालतात, शांत राहतात आणि कायम दुःखी दिसतात. मी माझ्या गावात नेहमी असंच पाहिलं होतं. पण माझी आई अगदी वेगळी होती. ती नेहमी छान तयार व्हायची, स्वच्छ आणि रंगीबेरंगी कपडे घालायची. ती स्वतःची खूप काळजी घ्यायची. ती कधीच स्वतःला अस्ताव्यस्त किंवा म्हातारी दिसू देत नव्हती. ती चेहऱ्यावर हलका मेकअप करायची आणि हातात काचेच्या रंगीत बांगड्याही घालायची. पूर्वी मी या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. पण अलीकडे घडलेल्या घटनांमुळे माझ्या मनात आईबद्दल संशय निर्माण झाला होता. मी ज्या वर्कशॉपमध्ये काम करायला जायचो, तिथे मला राकेश नावाचा एक मुलगा भेटला. तो वारंवार माझ्याकडे बारकाईने पाहत होता. कधी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी मला पाण्याचा ग्लास आणून द्यायचा. शेवटी मीच त्याला विचारलं, तू कोण आहेस? कोणत्या गावचा आहेस? तेव्हा समजलं की आम्ही दोघंही एकाच गावचे आहोत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माझ्या आईला चांगलाच ओळखत होता, पण मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. आम्ही एकमेकांना भेटून खूप आनंदी झालो. राकेश म्हणाला, अरे, आम्हाला तर काहीच समजलं नाही. तुम्ही तर एका रात्रीत गाव सोडून निघून गेलात. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. देव न करो, तुमच्यासोबत काही अपघात तर झाला नसेल ना, असंच वाटत होतं. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, कारण तुझ्या आईचे तर आधीपासूनच गावात अनेक लोकांशी. इतक्यात त्याने स्वतःचं वाक्य अर्धवट सोडलं.
मी लगेच त्याला थांबवत म्हणालो, तुझं वाक्य पूर्ण कर. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तो लगेच गोंधळला, नाही. काही नाही. मी तर सहज बोललो. मग विषय बदलत तो म्हणाला, सांग. तुझी आई ठीक आहे ना? त्याच्या चेहऱ्यावरच ते विचित्र भाव पाहून माझ्या मनातला संशय आणखी वाढला. त्याच्या शब्दात एक विचित्र तिरस्कार जाणवत होता. मी शांतपणे उत्तर दिलं, हो. माझी आई ठीक आहे. मी त्याच्याकडून अजून काही माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. फक्त जाताना तो एवढंच म्हणाला, तुझ्यासारखे मुलगे खरंच दयेचे पात्र असतात. ज्यांना स्वतःच्या आईच्या चारित्र्यामुळे इतरांसमोर मान खाली घालावी लागते. हे बोलून तो निघून गेला. मी त्याला आणखी काही विचारू शकलो नाही. पण त्या दिवसानंतर माझ्या मनात आईबद्दलचा संशय आणखी गढ होत गेला. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मला माझ्या आईला रंगेहात पकडायचं होतं. आता मी लहान मुलगा नव्हतो. माझं वय 19 वर्षांचं झालं होतं. मी जग पाहायला आणि लोकांच्या वागण्यामागचा अर्थ समजून घ्यायला लागलो होतो. माझ्या मनात एकच विचार यायचा, आई नक्की कोणाला भेटते का? तिचं एखाद्या पुरुषाशी काही संबंध तर नाहीत ना? या रहस्याचा शेवटपर्यंत शोध घेण्याचा मी निर्धार केला होता. राकेशने इतकं गंभीर विधान का केलं होतं? त्यामागचं खरं कारण काय होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आईच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवू लागलो आणि एके रात्री माझ्या नजरेसमोर असं काही घडलं, ज्यामुळे माझा संशय आणखी वाढला. रात्री साधारण 11 वाजले होते. मी एका मित्राच्या घरी अभ्यास करून परत आलो होतो. त्या रात्री मी ठरवलं होतं, आज कोणत्याही परिस्थितीत आईच्या खोलीत जाऊन सत्य नक्की जाणून घ्यायचं. पाहायचं होतं की आईच्या खोलीत तिच्याशिवाय आणखी कोण आहे. माझ्या मनात ठाम संशय निर्माण झाला होता की रात्री आई तिच्या खोलीत कोणाला तरी झोपायला ठेवते. तो दुसरा पलंग तिने नेमका कोणासाठी ठेवला होता? हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता. त्या रात्री मी घरी पोहोचलो आणि घराच्या मुख्य गेटजवळच 2 पुरुषांचे बूट ठेवलेले मला दिसले. ते बूट पाहताच माझे डोळे विस्फारले. माझ्या मनात एकच विचार आला, आज आपल्या घरी नक्कीच कोणीतरी पुरुष आला आहे. मी क्षणभर विचार केला. रात्री 11 वाजता आईच्या खोलीचा दरवाजा ठोठावून तिला सावध करण्यापेक्षा बाहेर शांतपणे थांबून तो माणूस कोण आहे आणि तो कधी बाहेर येतो हे पाहणंच योग्य ठरेल. मी हळूच माझ्या खोलीत गेलो. व्हरांड्यात बसणं शक्य नव्हतं, पण माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. मी खिडकीजवळ बसून पूर्ण लक्ष बाहेर लावून ठेवलं. रात्र सरत होती, पण मला अजिबात झोप येत नव्हती. मी पूर्णपणे सावध होतो. प्रत्येक छोट्या आवाजाकडे माझं लक्ष होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहाटेचे 5 वाजले तरीही आईच्या खोलीतून एकही माणूस बाहेर आला नव्हता. पहाटे 5च्या सुमारास मात्र माझे डोळे नकळत मिटले आणि मी गाढ झोपून गेलो. त्यानंतर जेव्हा मी सकाळी उठलो आणि बाहेर आलो, तर पाहिलं की आई नेहमीप्रमाणे घरकाम करत होती. हे पाहून माझा सगळा प्लॅन फसला. मी तिला रंगेहात पकडू शकलो नव्हतो, कारण आता ना ते पुरुषांचे बूट तिथे होते, ना खोलीत कोणाच्या येण्याजाण्याचा कोणताही पुरावा दिसत होता. बहुधा जो कोणी आला होता तो पहाटेच निघून गेला असावा. मी पाहिलं की घराचा मुख्य दरवाजाही व्यवस्थित बंद होता. आता माझ्याकडे असा एकही पुरावा नव्हता ज्याच्या आधारे मी आईला काही विचारू शकलो असतो. म्हणून मी शांत राहिलो, पण मनाशी ठरवलं, उद्या रात्री काहीही झालं तरी आईचं हे रहस्य उघड करायचंच. दुसऱ्या रात्री मी वेगळी योजना आखली. झोप लागू नये म्हणून मी खोलीत न राहता थेट घराबाहेर जाऊन बसायचं ठरवलं. माझा विचार असा होता की तो माणूस आला तर यावेळी मी त्याला नक्की पाहीन.
मी घराबाहेर जाऊन शांतपणे बसलो आणि त्याची वाट पाहू लागलो, पण काही वेळाने माझ्या मनात विचार आला. जर आईने मला इथे बसलेलं पाहिलं तर ती काय विचार करेल. हेच मनात येताच मी पुन्हा घरात आलो आणि व्हरांड्यात जाऊन बसलो. मला तिथे बसून अवघी 2च मिनिट झाली असतील तेवढ्यात आई तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन बसली. तिने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि विचारलं, नीरज बाळा, तू इतका अस्वस्थ का दिसतो आहेस? काय झालं आहे? मला सांगशील का? पण मी एक शब्दही बोललो नाही. मी शांतपणे खाली मान घालून बसून राहिलो. आईही माझ्या शेजारी येऊन बसली आणि मग तिने मला अशी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की ती ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई म्हणाली, बाळा, मला सगळं माहीत आहे. आई शांतपणे म्हणाली, बाळा, मला सगळं माहीत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तू माझ्यावर लक्ष ठेवून आहेस. तुला जाणून घ्यायचं आहे ना, घराबाहेर ठेवलेले ते पुरुषांचे बूट कोणाचे होते? मी रंगीबेरंगी कपडे का घालते? दागिने कोणासाठी घालते? आईच्या तोंडून हे सगळं ऐकताच मी पूर्णपणे थक्क झालो. मी आश्चर्याने विचारलं, आई, तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कसं माहीत? आई माझ्याकडे हसत पाहू लागली आणि प्रेमाने म्हणाली, तुला काय वाटतं? मला तुझ्या मनात काय चाललं आहे हे कळत नाही का? बाळा, मी तुझी आई आहे. तुझ्या मनातला प्रत्येक भाव मला समजतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी रडत रडत म्हणालो, आई, मी लहानपणापासून फक्त तुलाच पाहत आलो आहे. पण तरीही मला काहीच समजत नाही. मी इतका आंधळा झालो आहे का की मला सत्य दिसतच नाही? आईने माझे अश्रू पुसले आणि शांत आवाजात म्हणाली, बाळा, तू माझी एक गोष्ट मानशील तर मी तुला प्रत्येक रहस्य सांगीन. आपण गाव का सोडलं? मी असंका जगते. हे सगळं मी तुला खरंखरं सांगीन. मी लगेच म्हणालो, सांगा ना आई. तुम्ही जे सांगाल ते मी मान्य करीन. पण मला आता या संभ्रमात ठेवू नका. मला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे. आई माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, मी तुझी शत्रू नाही रे. मी तुझी आई आहे. पण आधी मला एक वचन दे. मी सांगीन ती एक गोष्ट तू नक्की मान्य करशील. मी क्षणाचाही विचार न करता आईला वचन दिलं. आई, तुम्ही जे सांगाल ते मी करीन. फक्त मला या गोंधळातून बाहेर काढा. माझं वचन ऐकल्यावर आईने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. आई शांतपणे म्हणाली, येत्या सोमवारी तुझं लग्न आहे. जर तू हे लग्न तुझ्या स्वतःच्या इच्छेने केलंस तर त्यानंतर मी तुला प्रत्येक गोष्ट, अगदी संपूर्ण सत्य सांगीन. आणि त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो मला पूर्णपणे मान्य असेल. मी आईकडे पुन्हा एकदा पाहिलं. माझ्या मनात शेकडो प्रश्न होते, पण त्या क्षणी मी एकही प्रश्न विचारला नाही. मी शांतपणे आईचं म्हणणं मान्य केलं. आईने स्पष्ट सांगितलं होतं, सोमवारी, लग्नाच्या दिवशीच ती मला सगळं सत्य सांगणार होती. आता माझ्या आयुष्यातील त्या सोमवारची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. तेव्हा माझं वय 20 वर्षांचं झालं होतं. आई आता माझं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. पण माझं लग्न नेमकं कोणाशी होणार आहे हे मला अजिबात माहीत नव्हतं. सोमवारी सकाळी आई मला गाडीत बसवून एका मोठ्या बंगल्यात घेऊन गेली. तिथे आधीच खूप लोक जमले होते. सर्वांनी आमचं अतिशय आदराने स्वागत केलं. मला आणि आईला एका मोठ्या खोलीत बसवण्यात आलं. थोड्याच वेळात 7 जण माझ्यासमोर येऊन बसले. त्यांपैकी एक जण म्हणाला, या लग्नाबद्दल तुला काही हरकत तर नाही ना? मी शांतपणे मान हलवून नाही असं सांगितलं. मग ते म्हणाले, आमच्या बहिणीला नेहमी आनंदात ठेव. आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुझ्या पाठीशी उभे राहू. मी पुन्हा होकारार्थी मान हलवली. माझ्या मनात मात्र अनेक प्रश्न होते. ताई माझं लग्न अशा मुलीशी का लावत होती जिने तब्बल 7 भाऊ होते
थोड्याच वेळात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. मी अजूनही विचार करत होतो, रोशनी इतकी सुंदर आहे, मग तिचे भाऊ तिचं लग्न माझ्यासारख्या गरीब मुलासोबत का लावत आहेत? तिच्यात अशी कोणती कमतरता आहे जी मला अजून माहीत नाही? आणि त्या प्रश्नाचं उत्तर फेयांच्या वेळी माझ्यासमोर आलं. रोशनी फेरे घेण्यासाठी उठली, पण ती चालताना एका पायाने लंगडत होती. तेव्हा मला समजलं, रोशनी एका पायाने अपंग होती. क्षणभर मी स्तब्ध झालो, पण तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू आणि डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. थोड्याच वेळात लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या आणि रोशनी माझी पत्नी बनली. मी तिला मनापासून, कोणताही भेदभाव न करता, माझी जीवनसाथी म्हणून स्वीकारलं. मी रोशनीला मनापासून माझी पत्नी म्हणून स्वीकारलं. आता मात्र मला फक्त एका गोष्टीची उत्सुकता होती. आईने माझ्यापासून कोणकोणती रहस्य लपवली होती. ती माझी आई होती, एक विधवा स्त्री होती. म्हणून मी तिच्याशी कठोरपणे बोलूही शकत नव्हतो. मी तिने घातलेली अट पूर्ण केली होती. तिने निवडलेल्या मुलीशी मी लग्न केलं होतं. रोशनी तिच्या खोलीत बसली होती. मी आईजवळ गेलो आणि म्हणालो, आई, आता जर तुम्ही मला सगळं सत्य सांगितलं नाही, तर मीही यापुढे तुमचं एकही ऐकणार नाही. माझं बोलणं ऐकून आई हलकंसं हसली आणि म्हणाली, इकडे माझ्याजवळ येऊन बस. मी तुला सगळं सांगते. पण आधी मला एक वचन दे. आज मी तुला जे काही सांगणार आहे, त्याचा उल्लेख तू आयुष्यात कधीही तुझ्या पत्नीसमोर करणार नाहीस. मी क्षणाचाही विचार न करता तिच्याजवळ जाऊन बसलो. आईने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य सांगायला सुरुवात केली. ती शांत आवाजात म्हणाली, बाळा, या समाजात स्त्री कितीही पवित्र, प्रामाणिक आणि चारित्र्यवान असली तरी तिच्याकडे संशयाच्या नजरेनेच पाहिलं जातं. कारण हा समाज अजूनही पुरुषप्रधान आहे. एकटी राहणाऱ्या स्त्रीवर लोक विनाकारण आरोप करतात, तिच्या चारित्र्यावर बोट ठेवतात. आपल्या गावात माझ्यासोबतही अगदी असंच झालं. आपलं घर खूप छोट होतं. त्यात फक्त एकच खोली होती आणि तू लहान असल्यामुळे माझ्याजवळच झोपायचास. पण गावातील काही वाईट नजरेचे लोक सतत माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. आपल्या खोलीची काचेची खिडकी थेट गल्लीत उघडत होती. आई पुढे सांगू लागली, आपल्या खोलीच्या त्या काचेच्या खिडकीतून सगळं स्पष्ट दिसत नव्हतं, पण खोलीत किती लोक आहेत याचा अंदाज सहज येत होता. जेव्हा आपण दोघं, आई आणि मुलगा, एकाच पलंगावर झोपायचो, तेव्हा काही घाणेरड्या विचारांचे लोक आमच्याकडे वाईट नजरेने पाहायचे. त्यांच्या विकृत मनाला असंच वाटायचं की रात्री माझ्या खोलीत तुझ्याशिवाय एखादा पुरुषही असतो. त्यांनी माझ्याबद्दल खूप घाणेरड्या अफवा पसरवल्या. मला चारित्र्यहीन स्त्री समजू लागले. एक दिवस त्यांनी आपल्या खिडकीवर दगड मारून काच फोडली. त्या घटनेनंतर मी खूप घाबरले होते. म्हणूनच मी तुला माझ्यापासून वेगळं झोपायला सांगितलं. माझा राग तुझ्यावर नव्हता. मी तुला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण तरीही त्या लोकांनी त्यांची घाणेरडी कृत्यं थांबवली नाहीत. ते माझ्याबद्दल आणखी वाईट गोष्टी बोलू लागले. शेवटी मी तुला घेऊन शहरात आले. आई थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, इथे आल्यावर मोठ्या मजबुरीने मी एका माणसाशी लग्न केलं. तो खूप चांगला, प्रामाणिक आणि सज्जन माणूस आहे, पण आमचं नातं फक्त कागदावरचं आहे. मी त्याच्याशी लग्न केलं ते फक्त माझ्या आणि तुझ्या सुरक्षिततेसाठी. मला आयुष्यभर विधवा म्हणून जगायचं नव्हतं. मी बांगड्या, दागिने आणि रंगीत कपडे यासाठी घालायचे की समाजाने मला एकटी, असहाय किंवा विधवा समजू नये. लोकांनी मला सौभाग्यवती समजावं, हीच माझी इच्छा होती. कारण प्रत्येक स्त्री निरागस किंवा चांगलीच असते असं नाही. काही स्त्रिया खूप कपटीही असतात आणि वाईट नजरेचे पुरुष तर प्रत्येक ठिकाणी असतात. अशा लोकांची नजर नेहमी एकट्या स्त्रीवरच असते. म्हणूनच मी स्वतःला विधवा म्हणून जगू दिलं नाही. आई पुढे म्हणाली,
मी स्वतःला नेहमी सौभाग्यवती स्त्रीसारखं ठेवत होते, जेणेकरून लोकांना असंच वाटावं की माझा नवरा जिवंत आहे. पण बाळा, ज्या माणसाने मला आधार दिला त्याच्याबद्दल तू कधीही वाईट विचार करू नकोस. तो खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे. त्याची पहिली पत्नीही आता या जगात नाही. तो मला दर महिन्याला काही पैसेही देतो. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. आई पुढे म्हणाली, तो आपल्या आयुष्याबद्दल इतका जबाबदार का आहे, हे तुला माहीत आहे का? कारण ज्या कारचा अपघात झाला होता, त्या कारचे चालक तुझे वडील होते. त्या अपघातात तुझ्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, पण गाडीचा मालक वाचला. त्या अपघातात त्या माणसाची पत्नीही मरण पावली. नंतर मी त्याच्याशी फक्त कागदोपत्री लग्न केलं. त्या अपघातासाठी तो स्वतःला जबाबदार मानतो. त्याचं म्हणणं आहे की त्याच्या एका चुकीमुळे मी विधवा झाले आणि तू वडिलांशिवाय वाढलास. म्हणूनच तो आमचा आधार बनला. त्याने माझ्याशी कोर्ट मॅरेज केलं, पण ते फक्त आमच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजापासून संरक्षण मिळावं म्हणून. आई मग हलकंसं हसली आणि म्हणाली, आणि त्या पुरुषांच्या बुटांबद्दल विचारत होतास ना, ते बूट मी मुद्दाम घराबाहेर ठेवायचे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला वाटावं की या घरात एक पुरुष राहतो, म्हणून कोणीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, अशी मला आशा आहे. मी आयुष्यात कधीही तुझ्या आत्मसन्मानाला धक्का लागू दिला नाही. आणि ज्या मुलीशी तुझं लग्न झालं आहे, त्या माणसाची भाची आहे. तुझी पत्नी खूप सुंदर आहे, पण तिच्या पायाच्या कमतरतेमुळे कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. म्हणून मी तिची अवस्था पाहून तिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. आणि बाळा, जर अजूनही तुला माझ्यावर संशय असेल, तर तू त्या माणसाकडे जाऊन सगळ्या गोष्टींची चौकशी करू शकतोस. पण मी आजपर्यंत कधीही कोणाकडे वाईट नजरेने पाहिलेलं नाही. आईचं हे सगळं ऐकून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तिचा हात हातात घेत म्हणालो, आई, जर तू लग्न केलं असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही. तुलाही आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू इच्छिलंस तर तुझ्या पतीसोबत स्वतंत्र आणि सुखी आयुष्य जगू शकतेस. मी इतका स्वार्थी नाही की माझ्या चुकीच्या भावनांसाठी तुझ्या आनंदाच्या आड येईन. माझं बोलणं ऐकताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत म्हणाली, बाळा, मी तुला कधीही एकटं सोडून जाणार नाही. फक्त एक वचन दे, पुन्हा कधी माझ्यावर संशय घेणार नाहीस. मी या संपूर्ण जगाशी एकटी लढले आहे आणि ज्यासाठी लढले तो तू आहेस. जर तूही माझ्यावर संशय घेतलास तर मी पूर्णपणे तुटून जाईन. हे ऐकताच मी आईला घट्ट मिठी मारली. माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी माझ्याकडे बोलण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. पण मी मनोमन एक निर्णय घेतला. आता माझ्या आईला आयुष्यात कधीही एकटेपणाने जगू देणार नाही. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या सावत्र वडिलांना भेटायला गेलो. मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो आणि त्यांना सांगितलं, तुम्ही दोघंही नवरा-बायकोप्रमाणे आनंदाने राहू शकता. तुम्ही एकमेकांशी लग्न केलं आहे, कुठलाही गुन्हा केलेला नाही. माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले. त्यानंतर आई आणि माझे सावत्र वडील वेगळ्या घरात राहू लागले आणि मी व रोशनी आमच्या जुन्या घरात राहू लागलो. आज माझी आई तिच्या आयुष्यात आनंदी आहे. रोशनी माझ्यासोबत आनंदाने संसार करत आहे आणि माझ्या आयुष्यातही आता फक्त सुख, प्रेम आणि समाधान आहे. जर तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.